ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून खासदार फुटीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिमेला काळे फासत जोडे मारून आंदोलन करण्यात आलेले आहे। यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक होत होते। संजय देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। तर ऑपरेशन टायगरचे पडसाद आता उमटतायत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांचा निषेध केला जातोय। त्यांच्या प्रतिमेला काळे फासत जोडे मारत शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं। तर कालही आपण पाहिलेलं होतं, या 6ही खासदारांच्या मतदारसंघामध्ये पक्षामार्फत निषेध केला जातोय। मग ते धाराशिव असो, परभणी असो की आता यवतमाळ वाशिम असो, या सगळ्या मतदारसंघांमध्ये त्याचे पडसाद उमटतायत। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अनेक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं, जरी एक खासदार तिकडे गेले तरी आम्ही देखील उद्धव ठाकरेंचेच कार्यकर्ते आहोत, आम्ही इथेच राहणार, उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आणि पुन्हा एकदा या खासदारांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही खासदार होऊ देणार नाहीत। पुन्हा एकदा निवडून ते येतील याची शाश्वती नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्या विरोधात, या खासदारांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत असा निषेध व्यक्त केलेला आहे। आता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील संजय राऊत, अरविंद सावंत यांनी अत्यंत आक्रमक अशी या भूमिका या खासदारांच्या विरोधात घेतलेली होती। यावेळी आता ठरलेलं आहे, या सगळ्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन तीव्र विरोध केला जाईल। बाळासाहेब ठाकरेंनी देखील सांगितलेलं होतं की अशा बंडखोरांना तुडवा, असा शब्दप्रयोग अरविंद सावंत यांनी वापरलेला होता, तसा दावा त्यांनी केलेला होता। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या खासदारांच्या बाबतीत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली जाते, तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। अनेक कार्यकर्त्यांच्या याच भावना आहेत की जरी हे खासदार बंडखोर झाले असले तरी आम्ही मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच आहोत। दिल्लीमधून आणखी एक महत्त्वाची अपडेट येतेय। या संसदीय दलाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार आहे। तातडीनं नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। नोटीसवर प्रत्येक खासदाराकडून उत्तर मागितलं जाईल। नोटीसीला उत्तर देण्यासाठी केवळ काही तासांचाच वेळ या खासदारांना दिला जाईल। जर तेवढ्या वेळेत उत्तर आलं नाही तर मग पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल। त्यामुळे या बैठकीचे काही महत्त्वाचे निर्णय आता आपल्या समोर येत आहेत। अनुपस्थित या सगळ्या 6ही खासदारांना आजच नोटीस पाठवलं जाईल आणि या नोटीसीला उत्तर देण्यासाठी त्यांना अवघ्या काही तासांचाच कालावधी असेल। जर ते उत्तर आलं नाही तर मात्र या सगळ्या 6ही खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग हा अवलंबला जाईल। त्यामुळे या बैठकीतले काही महत्त्वाचे निर्णय आपल्या समोर येत आहेत। वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, बैठकीत नेमकं काय ठरलेलं आहे? 11:10 ही बैठक सुरू झाली आणि साधारणपणे आता 1 तास होतोय। तासभर कोण खासदार या बैठकीला येतं याची वाट जे लोकसभेचे गटनेते आहेत अरविंद सावंत, त्यासोबत अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे, त्यासोबत संजय राऊत यांनी बघितली। मात्र 6 पैकी एकही खासदार या बैठकीला आलेला नाही आणि त्यामुळे आता पुढची प्रक्रिया नेमकी काय या सगळ्या संदर्भात सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये या खासदारांनी उद्धव ठाकरेंशी सुद्धा संपर्क केला आणि उद्धव ठाकरेंना या सगळ्या संबंधी विचारल्याचं आपल्याला माहिती मिळते। ज्यामध्ये प्रामुख्यानं आता या सगळ्या खासदारांना जी फॉर्मॅलिटी आहे, जी प्रक्रिया जर पुढे न्यायची असेल या सगळ्या खासदारांच्या विरोधात, तर एक कायदेशीर नोटीस त्यांना पाठवली जाणार आहे। कारण व्हीप जारी केलेला असताना सुद्धा तुम्ही बैठकीला का आला नाहीत याचं कारण या नोटीसमध्ये विचारलं जाणार आहे आणि त्यासाठी काही तासांचाच अवधी दिला जाणार असल्याचं कळतंय। त्यानंतर नोटीसीला उत्तर दिल्यानंतरच पुढची जी प्रक्रिया आहे मग त्यामध्ये असं कळतं की लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं जाईल की यांनी व्हीपचं उल्लंघन केलं, त्यासोबतच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, या सगळ्या संबंधीच्या प्रक्रिया पुढे होतील। मात्र सध्या जी माहिती मिळते की तातडीनं या सर्व खासदारांना, जे 6 खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे अनुपस्थित राहिले, त्यांना आता नोटीस पाठवली जाणार, त्यांच्याकडनं उत्तर ऐकलं जाणार की या बैठकीला आपण गैरहजर का होतात आणि त्यामुळे साधारणपणे आणखी अर्धा तास ही बैठक चालेल आणि अर्धा तास बैठक झाल्यानंतर जसं मी आधी सांगितलं की उद्धव ठाकरेंसोबत या 3-4 खासदारांनी चर्चा केलेली आहे आणि पुढची अधिकृत भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची काय असणार ही संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे हे मांडतील। त्यामध्ये प्रामुख्यानं या सगळ्या खासदारांवर, जे 6 खासदार आहेत ज्यांनी एक वेगळा गट स्थापन केलेला आहे,
त्या खासदारांवर कशा प्रकारे कारवाई करायची यावर कायदेशीर सल्ला घेतला जातोय. मात्र सुरुवातीला त्यांना नोटीस पाठवण्याचं काम हे सुरू झाल्याचं कळतंय.